वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, कळस तुकाराम बाबा आहे, विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाथ बाबा. ज्या इमारतीचा पाया ज्ञानदेव आहे त्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाथ बाबा आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. आणि वारकरी एक असं संप्रदाय आहे की 750 वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय. हो, कारण त्या इमारतीचा पायाच ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणून 750 वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. ज्ञान देव ज्ञानच देव पुरावा पुरावा 10वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेष. जी अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पुरावा 12वा अध्याय. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसते लेके ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान जिथं देव, जिथं ज्ञान देव ज्ञानच देव. ज्ञानच देव ज्ञानच देव, पण ते ज्ञान निवृत्त झाल्याशिवाय नाही. म्हणून ज्ञानोबाचा भाऊ, तुम्ही आजारी बिजारी का नाही मग बोल जा. ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे. मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही. फायदा मुक्ती आहे, फायदा मुक्ती आहे म्हणून एक भजन लिहून घ्या. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. साय बाजूला कर, खाली दूध आहे. राग बाजूला कर, आत विस्तव आहे. ढग बाजूला कर, वरती आकाश आहे. तुझ्या देव आहे, साधना कर. पुन्हा उलट फिरा, पुन्हा उलट फिरा. लाकडात अग्नी आहे, घर्षण कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. उसात साखर आहे, प्रक्रिया कर. हृदयात देव आहे, साधना कर. म्हणूनच 750 वर्षापूर्वी काय ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञानदेव. पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आहे. पखवाद्याला वाजवण्याचं ज्ञान आहे, गाणाऱ्याला गाणाऱ्याचं ज्ञान आहे, माई सिस्टीमवाल्याला त्याचं ज्ञान आहे. पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन इन नॉलेज अँड करेक्टर्स. विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉन व्हॅल्युएशन. माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे. तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात. आणि संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही. जी विद्वान नसतात त्यांच्याकडे संपत्ती असते. हो, संपत्तीचा नियम आहे. जी माणसं वागून हलकट आहेत त्यांच्याकडेच पैसा आहे. अहो, जे रात्रंदिवस कष्ट करतात त्यांना वाढाय बिडी नाही. आणि जो कवडीचं काम करीत नाही त्यांना होत आला पैशाला. लक्ष्मी चंचल आहे ना. आणि लक्ष्मी ही, थोडा आवाज हे करा, लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसाची घर राहते. मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा पा, सोमवार आणि एकादशी. सोमवार नाही, एकादश नाही, मग थोरलो पोरियड मध डोक्यातून जाईल, घडणारच. हो, त्याचं उत्तर नीट ऐका. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडा रापटा धोका देत नाही. हो, एक वाक्य सांगू. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोंबलं तरी ते दूध देऊ शकत नाही. इस्टेट किती असू द्या, आईबापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा होऊ शकत. आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात? आपल्याकडे काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का, उभ्यानं जेवतो. अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला मूळव्याध आहे. आग होती म्हणून उभ्यानं जेवतो. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का, बायको हातात धरून हिंडतो. अरे बायकोवर विश्वासच नाही का. काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित हो का, कुत्र्याबरोबर हिंडतो. अरे त्याला जोडीदार नाही, त्याला हिंडतो कुत्र्याबरोबर.
हो, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात, आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा सुशिक्षित. आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे? ज्ञान देव, ज्ञानच देव. ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पासैदान पाठ नाही, फक्त जन्माला आला, पोरं पायदा केले, नातू झाले, मी ह्याला काही केलं काही नाही केलं. बापा जिंकली, स्कॉर्पिओ घेतली, 90 पिला, तिच्यावर धडाकला, अमरात्मा झाला. काही नाही केलं. बापाचा गुण ठाईकला, स्कॉर्पिओ घेतली, हायवेनं गेला, धाब्यावर जेवला, 90 मारली, कॉकटेल झालं, डिवायडर मधून आत गेला, जाग्यावर मेला, तरी माणसं म्हणली एक सच्चा दिलदार व्यक्ती गेला. यासेच मारणार महाराजे. हो, एकदा नीती घासाळी ना तो माणसाचं काहीच जायला लागत नाही, आपोआप जातं ते. आता एक वाक्य सांगू का? हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर. आणि तो बसणाराला विचारतो, वडा आणू का पाव आणू? जमिनीचा मालक. तुम्ही पहा महाराज, आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना, कोट्याधीश, याकालाय घरी चहा नाही. नाही ना, सगळी गरीबाचा चहा प्याला हॉटेल पुढे. पहा तुम्ही, कडक कपडे घालणार, चहा द्या भाऊ. आणि चहा पिताना म्हणणार, JCB घातला आपले बरं, काल तुला खड्डा घ्यायला घातला. इथे चहा कोणचा पिणार? गरीबाचा. जी माणसं मजुरी जातात त्यांचा चहा पिणार. तुम्ही या माणसांना समाधान नाही महाराज. हो, नाही, आजही पा तुम्ही, भांडे घासणारी बाई 3रा मजला चढती, अवसर्दी नाही तिला. शेतकरीची बाई 10 लिटर दूध काढी ती, खोकलं येईना तिला. ही श्रीमंताची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार येते. अगं बाई, तू जगती तरी का आला? त्याला तरी मोकळं कर, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईन, तूही उलथाना. आता काय करीला ते गायन हे महाराज, करीला ते गायन हे महाराज, करीला ते गायन हे महाराज, करीला ते गायन हे करीता हे बीज शुद्ध शुद्ध ज्ञानदेव आहे. हा, आता बरोबर आहे आवाज. ज्ञानदेव आहे, ज्ञानदेव आहे, पण ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15, ओवी नंबर 35. विरक्ती वाचू दे, ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेते अभंग नामदेव महाराजांचा आहे. कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल. दुसरा मुद्दा सुरू झालाय. कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना, ते दरिद्रेवाणी बसायचं नाही. ते तोंड सोडून दे, डोक्याला हात लावून, दाढीला हात लावून, तंगड्यावर करंगुडी फाकवा, यायचं नाही. याचच नाही. लांब उभं राहायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, पण भामटेवणी आपली कीर्तनाला बसायची. अहो, इथं येऊन असं बसवतोय. आणि तसाच निघाला मग आपल्या कीर्तनाला भामटेवणी बसायचं. आपल्या कीर्तनातलं दुसरं वाक्य बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. भामटेवणी आपले कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर आम्ही म्हणायचं, बैलगाव म्हणून तुझ्या म्हणा, त्याच्या दुधाचा चहा ते जमणार. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा, नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा.
बिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून करायचं काय? बरं काय आपल्या हातात आहे? अहो इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर, बदलून देईन. अहो ही बल्बची गॅरंटी आहे, बल्ब विकणाराची काय गॅरंटी? पैसे मोजतानाच मी ह्याला. बरं बल्ब घेणाराची काय गॅरंटी? होल्डर मध्ये बसवाय गेलं व्होल्टेज वाढलं, बल्ब नाही लागला पण याचाच नंबर लागला. नाही म्हणून चिंता करायची नाही. आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाहीच तर चिंता करून काय उपयोग नाही. आयुष्यात 4 वाक्य ध्यानात ठेवा. आयुष्यात 4 गोष्टीची कधी चिंता करायची नाही. आणि आयुष्यात 4 गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही. 1 आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही. 2 शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही. 3 दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4 ईश्वरासारखा बाप मिळणार. सगळं